ती वाईट असंच ना? अगं अनु, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते ग. पण बघ ना, नाही म्हणजे तुमच्या दोघांचं प्रेम लग्न आहे हो ना? पण आता फक्त लग्न उरलंय ग. प्रेम प्रेम कुठे दिसतच नाही तुमच्या नात्यात. प्रेम मनात असतं वहिनी. कुणाला दिसावं म्हणून त्याचं उठसूट प्रदर्शन कशाला मांडायचं? करेक्ट आहेस, अगदी करेक्ट आहेस तू. पण हा समजूतदारपणा भाऊजीनी पण दाखवायला हवा ना. नाही म्हणजे बघ अनु, तू खरंच खूप सोशिक समजूतदार आहेस ग. पण भाऊजी अगदी उलट, असे चिडखोर, येता जाता तुझ्यावर हात उगारणार आहे. तुला सांगू अनु, जर राजन माझ्याशी असा वागला असता ना, 1 मिनिट पण सहन केलं नसतं मी. उलट ना, माझा नवरा मलाच वचकून आहे. त्याच्यात काय हिंमत माझ्यासमोर आवाज वाढवून बोलायची. ज्याचा त्याचा स्वभाव असतो वहिनी. स्वभाव करत किती सहन केलंस अनु तू. बिचारी. मी बिचारी वगैरे नाहीये वहिनी. जेवढं माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे ना, तेवढंच त्यांचंही आहे. तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी मंदिरात काय झालं? माझ्या पदराला आग लागली. अविननी स्वतःच्या हातांनी ती विझवली. याला प्रेम म्हणतात. वहिनी, प्रेम बोलून नाही तर नकळतपणे कृतीतून व्यक्त होतं. आणि ह्यांच्या वागण्याचा मला कधीच राग येत नाही. हेच नाही म्हणजे तुला माहिती का अनु, तुझ्यासारख्या बायका आहेत ना, नवरे जरा बरं वागले ना की त्यांच्या 1000 चुका आपल्या पदराखाली लपवतात. मी असते ना, कधीच डिवोर्स घेतला असता. काय बोलताय बहिणी? 17 वर्षांचं नातं आहे आमचं. प्रेमाने जोडलंय आम्ही ते. एका क्षणात तुटण्या इतपत ते कमजोर नाही. बघूया, तूही इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे. बघूच या. बघाच होईल. कारण काही झालं तरी मी माझ्या घराला आणि माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही. कायम इथेच राहणार. स्वभावाला औषध नसतं हेच खरं. काय करायचं तुम्हा बायकांचं? किती संशय असतात तुम्ही. तरी एक बरं झालं की नेहा मला म्हणाली की जाऊ दे, मी काय आईवडिलांपर्यंत हा विषय नेत नाही. नाहीतर माझ्या घरच्यांचं लग्नाच्या आधीच तुझ्याबद्दल काय मत झालं असता देव जाणे. अरे कौस्तुभ, पण मी तुला सांगणारच होते की मी आणि नेहा भेटणार होते. मला लपवायचं नव्हतं तुझ्यापासून. अगं पण मी तुला नेहाबद्दल सगळं काही एक्सप्लेन केलं होतं ना. कौस्तुभ म्हणाले ना तुला मी, अनु वहिनी. अरे तिने ना माझ्या डोक्यात नको नको ते संशय भरले. बट एनिवेज चांगलंच झालं ना. मी आणि नेहा भेटलो. अनु वहिनीच्या मनात जे काही होतं ते सगळं क्लिअर झाले. सगळे डाऊट्स क्लिअर झाले आणि माझ्या डोक्यातले सगळे डाऊट्स क्लिअर झाले. माझ्या घरचं वातावरण आणि तुझ्या घरचे विचार हे कम्प्लिटली ऑपोजिट आहे. बिलकुलच मॅच खात नाही. ओके, बट आय एम मॅडली इन लव्ह विथ यू. आणि म्हणून फक्त या एकाच कारणामुळे माझ्या घरचे आपल्या नात्याचा विचार करायला रेडी झालेत. सूर्यवती प्लीज, आता हे असं काही करून आणखीन प्रॉब्लेम्स प्लीज वाढवू नकोस. अरे कौस्तुभ, म्हणूनच तर मी तुला सांगतेय ना, एकदा माझ्या घरी ये. माझ्या आईला, दोन्ही भावांना भेट. एकदा का आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला ना की अनु वहिनीची हिंमतच होणार नाही काय बोलायची. म्हणजे ती अनु वहिनी खूपच अशी टिपिकल आहे यार. ती जाऊ दे ना कौस्तुभ, आपल्याला काय करायचंय? खरंय म्हणा, आपल्याला काय करायचंय. आणि आता जे काही करायचंय ते आपल्यालाच करायचंय ना. खरं, म्हणूनच तर मी तुला सांगते ना कौस्तुभ, लवकर माझ्या घरी ये आणि माझ्या घरच्यांना भेट. नाहीतर तुला मला कायमचं विसरावं लागेल.
रेवती यार, ऐक रेवती, ऐक ना रेवती. आई माझे नोट्स काढून झाल्या सांग काय मदत करू. हे काय तू सॅलड कापलंस पण. हो, आमटी आणि भाजी होत असताना आहे ना सॅलड कापून ठेवलं मी. मी म्हणलेलं ना मी मदत करते तुला. आई तू किती कामं करतेस. तुला 10 हात आहेत का ग. अगं बाळा, प्रत्येक स्त्रीला आपला संसार सांभाळताना 10 हातांनी काम करण्याची कला ना आपोआप अवगत होते. नाही तर संसार कसा होणार. त्याला आजच्या काळात मल्टीटास्किंग म्हणतात. हो का. जे मला अजिबात जमणार नाही. असं काही नाही. तुला माहितीये पिहू, मी कॉलेजमध्ये असताना ना बऱ्याच कल्चरल इव्हेंट्समध्ये किंवा कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायचे. तेव्हा मामा मला नेहमी चिडवायचा की अगं तुला कसं जमेल ताई, लग्नानंतर तुझं कसं होईल. तेव्हा आपली आजी माहितीये काय म्हणायची, पाण्यात पडलं की पोहता येतं आणि संसारात पडलं की रांधता येतं. त्यामुळे काळजी करू नकोस, तुम्ही पण सगळं शिकाल आणि तुम्हाला सगळं जमेल. मला आत्ता तरी अभ्यासावर फोकस करायचा आहे. खूप शिकायचंय मला. नीरजा मावशीसारखं वकील व्हायचंय. खूप शिक, खूप मोठी हो. पण आता सगळे येतील, भूक लागली आहे म्हणून. जरा पानं घेतेस का. हो. आणि ऐक, प्रथमला पण हाक मार, त्याला सांग स्वयंपाक तयार आहे. अरे वा पिहू, आईला मदत करतेस वाटतं. हो. आईसारखी अशीच हुशार आणि समजूतदार हो. काय दादा, काही हवं होतं का. नाही नाही, अगं आल्यापासून पिहू भेटली नाही ना, म्हणून तिला भेटायला आलो होतो. तर आपली राजकन्या तुला मदत करते. खूप गुणी मुलगी आहे ना पिहू. लहान वयातच खूप समज आली आहे तिला. आले सगळे तुझे संस्कार आहेत. नाहीतर हल्लीच्या मुली फक्त नटण्या मुरडण्यात आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. खरंय दादा, माझी दोन्ही मुलं खूप गुणी आहेत. मला खूप अभिमान आहे त्यांचा. देवाने आमच्या नशिबी फक्त हे सुख दिलं नाही. काही म्हणालात का. अगं म्हणजे बाहेरपर्यंत खूप छान फोडणीचा वास येतोय. काय मेनू काय आज. अहो, आईंना रोज पालेभाजी खायला सांगितली आहे ना. आज मार्केटमध्ये मला छान कोवळी आंबाडी मिळाली. मग मला आठवलं की अरे आमच्या दादांना पण आवडते आंबाडी. तुम्हाला माहितीये का, सुकी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन वेगळी केली आहे मी. माझ्यासाठी मुद्दाम कशाला फोडणी करायची. मी सोडून वरून फोडणी दुसरं कोणीच घेत नाही. त्यात काय झालं, तुम्हाला आवडते ना फोडणी दिलेली. झालं तर मग. आणि फोडणी द्यायला कितीसा वेळ लागतोय. अनु, या घरात माझ्या आवडीने